पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं वाटप होणार, तर शरद पवारांचे पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मेळावे। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये रेल रोको करणाऱ्या स्वाभिमानीच्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं। शेतकरी प्रश्नी रेल्वे रोको आंदोलनाआधीच तुपकर पोलिसांच्या ताब्यात। 2 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मारल्याचा आरोप। 3.5 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपात साळवींच्या संपत्तीची एसीबीकडनं 10 तास झडती। मात्र घर, कार्यालय आणि वस्तूंची मोजदाद करून अवघ्या 71,32,000चा पंचनामा। एसीबीनं पंचनाम्यात घरातले पडदे, पातेलं, पाण्याच्या हंड्यासह देवघराचीही किंमत धरली। मात्र माझ्यावरच्या कर्जाचा उल्लेख वगळला। झडतीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया। अंतिम रिपोर्ट नंतर साळवींच्या छाप्यावर बोलणार भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया। तर तुरुंगात टाकलं तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, झाडाझडतीवर राजन साळवींचं उत्तर। मुंबईतील ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी। कथित खिचडी घोटाळ्यात 71 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप। मात्र ते पैसे सल्लागार फी म्हणून मिळाले, चव्हाणांचा दावा। दावोस दौऱ्यावर सध्या मुख्यमंत्र्यांना थंड हवा घेऊ द्या। कुठे कसा गैरव्यवहार झाला त्यावरनं ते परत आल्यावर वातावरण गरम करू, आदित्य ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री शिंदे दावोसवरून परतले, मुंबईत जंगी स्वागत। डबल इंजिन सरकारमुळे राज्यात मोठी गुंतवणूक। सामंजस्य कराराचे आकडे बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, शिंदेंचं प्रत्युत्तर। सरकारची मनोज जरांगेंसोबतची चर्चा निष्फळ। मुंबई मोर्चावरती जरांगे ठाम, कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचा जरांगेंचा दावा। नोंदींवरनं बच्चू कडूंचा विभागीय आयुक्तांना दम। तुमचे जिल्हाधिकारी झोपा काढतायत का? काम न करणाऱ्या तहसीलदारांना बच्चू कडूंचा इशारा। मराठा समाजातीलच काही निष्क्रिय नेत्यांकडनं षडयंत्र। आंदोलन सुरू झाल्याच्या 2 दिवसात त्यांची नावं जाहीर करणार, जरांगे पाटलांचा इशारा। काहींना जाणीवपूर्वक ताकद देऊन चूक झाली। 8 वेळा संसद रत्न आणि कर्तृत्व असूनही मी सुप्रिया सुळेंऐवजी सूर्यकांता पाटील आणि संगमाच्या मुली यांना मात्र मंत्री केलं, बारामतीत शरद पवार यांचं विधान।